नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण भारत आणि ब्राझील यांच्यातील स्थान विस्तार पाहिलेला आहे. त्याचबरोबर भारत आणि ब्राझील यांच्यातील प्राकृतिक रचनेतील फरकही पाहिलेला आहे. आता भारताची आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना भिन्न असल्यामुळे त्यांच्या हवामानातही भेद आढळतो. मग हवामानातील फरकामुळे दोन्ही देशातील नैसर्गिक वनस्पती, प्राणीजीवन, लोकजीवन यांसारख्या अनेक गोष्टींमध्येही भेद आढळतात. मग आता या पाठामध्ये आपण ब्राझील व भारत यांच्यातील हवामानाच्या वैशिष्ट्यांचा, त्याचबरोबर हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आणि नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करणार आहोत. चला तर मित्रांनो, पाहूया हवामान हा पाठ. हवामान. आता या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला ब्राझीलमधील हवामानाचा आधी अभ्यास करायचा आहे आणि मग आपण भारतातील हवामानाचाही अभ्यास करणार आहोत. याआधी आपण भारतातील हवामानाशी पूर्णपणे परिचित आहोतच, कारण याआधीच्या इयत्तांमध्ये आपण भारताशी संबंधित हवामान किंवा भारतातील हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला नव्याने शिकायचं आहे ते म्हणजे ब्राझीलचे हवामान. हवामान समजून घेण्याआधी आपल्याला या ठिकाणी नकाशाची मैत्री म्हणून काही प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. आकृती 4.1 व 4.2चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न असा आहे की नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? आता या ठिकाणी आपण बघितलं तर हा काय आहे? ब्राझील देशाचा नकाशा. पण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ब्राझीलमधील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान या नकाशामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी सूची पण दाखवलेली आहे आणि सूचीमध्ये सांगितलेलं आहे की वार्षिक सरासरी पर्जन्यमान कशा प्रकारे किंवा किती मिलीमीटर पावसासाठी पर्जन्यासाठी कोणता कलर या ठिकाणी वापरला आहे. तर इथे आपल्याला पाहायला मिळते, आधी आपण नकाशा वाचन करूया. इथे आपल्याला पाहायला मिळते की 0 ते 500 मिलीमीटर पाऊस जर असेल तर या ठिकाणी पांढरा रंग वापरलेला आहे. त्याच्यानंतर 500 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर जर असेल तर एकदम फिकट निळा आहे, जसं की या ठिकाणी एकदम फिकट निळा आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर 1000 ते 1500 मिलीमीटर पाऊस जर असेल तर त्या फिकट रंगापेक्षा थोडासा अजून गडद रंग, म्हणजे या ठिकाणी जो आहे तो फिकटपेक्षा थोडासा अजून वरचा रंग. त्याच्यानंतर 1500 ते 2000 मिलीमीटर पाऊस ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा रंग आहे. तर वेगवेगळ्या रंगांच्या छटाच्या सहाय्याने या ठिकाणी आपल्याला ब्राझीलमधील वार्षिक सरासरी पर्जन्यमान दाखवलेले आहे. आणि या पर्जन्यमानाव्यतिरिक्त जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इथे अशी एक नागमोडी रेष पण आहे. मग ते नेमकं काय आहे तर ती आहे समताप रेषा. आता समताप रेषा काय दाखवते तर ब्राझीलमधील ज्या प्रदेशामध्ये समान तापमान आहे तर त्या तापमानांना जोडणारी ही एक काल्पनिक रेषा आहे. ही काय ॲक्च्युअल कोणी ड्रॉ नाही केली आहे, ही फक्त आपण नकाशावरती दाखवतो. तर ही आहे समताप रेषा आणि या ठिकाणी आपल्याला समताप रेषेचं सूचीमध्ये पण दाखवलेलं आहे. आणि इथे आपल्याला काही बाण दिसत आहेत, तर हे बाण काय दाखवत आहेत तर वाऱ्यांची दिशा दाखवत आहेत. ओके, तर आता आपण नकाशा वाचन केलेलं आहे. या ठिकाणी अटलांटिक समुद्र आहे, उत्तर अटलांटिक आणि खाली दक्षिण अटलांटिक. नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? आता ही आहे समताप रेषा. आता ब्राझीलमध्ये सरासरी तापमान म्हणजे कमीत कमी तापमान काय आहे तर या ठिकाणी कमीत कमी तापमान आहे 18 अंश सेल्सिअस. ओके, आणि जास्तीत जास्त तापमान जर आपण बघितलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान आहे 28 अंश सेल्सिअस. ओके, तर 18 अंश सेल्सिअस कमीत कमी आहे आणि 28 अंश सेल्सिअस हे जास्तीत जास्त तापमान आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी, कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? आता कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो हे कसं शोधणार आपण तर या ठिकाणी सगळ्यात जास्त गडद रंग जो आहे तर तो 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे हा जो भाग आहे तर या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतोय. मग हा भाग कोणता आहे तर ॲमेझॉन नदीचे खोरे. त्याच्यानंतर ब्राझीलमधील कोणकोणत्या दिशेने वारे येतात? ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात तर आता या ठिकाणी ब्राझीलकडे ही वाऱ्यांची दिशा दाखवलेली आहे. ओके, तर या दिशेने वारे येत आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं या नकाशामध्ये
तर या ठिकाणी पण या दिशेकडून वारे येत आहेत. म्हणजेच थोडक्यात ब्राझीलकडे ही आहे ईशान्य दिशा आणि ही आहे आग्नेय दिशा. म्हणजेच ईशान्य आणि आग्नेय दिशेकडून वारे ब्राझीलकडे येत आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे त्यामागचे कारण काय असावे. आता याच्यामागे कारण काय आहे की नेमकं ब्राझीलमध्ये ईशान्य आणि आग्नेय या दिशेकडूनच वारे येत आहेत. तर याच्यामागचं कारण काय असावं असं त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. तर एकतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ब्राझीलमधून हे विषुववृत्त जाते. ओके. आता विषुववृत्ताच्या वरती आणि ब्राझीलमधून हे विषुववृत्त जाते. ओके. तर विषुववृत्ताच्या वरती या ठिकाणी म्हणजे विषुववृत्तावरती सूर्याची किरणे लंबरूप पडत असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान हे जास्त असतं आणि जास्त तापमानामुळे तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणजे या ठिकाणी जो कमी दाबाचा पट्टा आहे म्हणजे 0 ते या ठिकाणी 5 अंश सेल्सिअसपर्यंत इथपर्यंत, तर या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. मग हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तर हवा नेहमी जास्त दाबपट्ट्यापासून कमी दाबपट्ट्याकडे वाहते. तर या ठिकाणी कमी दाबपट्टा निर्माण झालेला आहे आणि इकडे जो आहे तर तो जास्त दाबपट्टा असतो. ओके. समुद्रवरती असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त दाबपट्टा असतो. मग या ठिकाणी जास्त दाबपट्ट्याकडून या कमी दाबपट्ट्याकडे वाऱ्याची दिशा वारा येत असतो. त्याच्यामुळे वाऱ्याची इथून ईशान्येकडून दिशा आहे. आणि खालून जर बघितलं तर सेमच आहे. या ठिकाणी या ठिकाणी कमी दाबपट्टा आहे, या ठिकाणी जास्त दाबपट्टा आहे आणि जास्त दाबेकडून वारे हे कमी दाबपट्ट्याकडे चालले आहे. त्याच्यामुळे आग्नेयकडून वारं या ठिकाणी आग्नेय दिशेकडून वारं येत आहे. ओके. तर ही आहे वाऱ्यांची दिशा. त्याच्यानंतर पुढे आहे या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो. आता हे जे वारे येत आहेत म्हणजे या ठिकाणी वरून ईशान्येकडून वारे येत आहेत आणि इथून खालून आग्नेयकडून वारे येत आहेत. तर आता या वाऱ्यांना इथे जर आपण बघितलं तर आपण ब्राझीलच्या या ठिकाणी प्राकृतिक रचनेमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे ब्राझील उच्चभूमी आहे आणि या ठिकाणी अजस्त्र कडा आहे. मग आग्नेय दिशेकडून जे वारे येणार तर त्या वाऱ्यांना अजस्त्र कडा आणि ब्राझीलच्या उच्चभूमीमुळे या ठिकाणी अडथळा निर्माण होणार आहे. ओके. तर आपल्याला हा जो प्राकृतिक रचनेचा नकाशा आहे तो पण या ठिकाणी पुन्हा एकदा अभ्यासायचा आहे. आपण ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला आहे 3ऱ्या पाठामध्ये. त्याच्यानंतर परत पुढे आहे या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होते. आता आपण पाहिलेलं आहे 9वीला की जेव्हा वारे उंच पर्वतांकडून वगैरे अडले जातात तर तेव्हा त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध जोडा. मग आता हे जे वारे आहेत तर या वाऱ्यांचा आणि त्याचबरोबर पर्जन्याचा काय सहसंबंध आहे तर तो आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. आता या ठिकाणी उच्चभूमी आणि अजस्त्र कडा यावरती हे जे वारे येणार आहेत आग्नेय दिशेकडून ईशान्य दिशेकडून तर ते अडवले जाणार आहेत. मग आता हे वारे जास्त दाबपट्ट्याकडून कमी दाबपट्ट्याकडे येत आहेत. हे वारे बाष्पयुक्त वारे असणार आहेत. मग इथे अजस्त्र कडाला आणि ब्राझीलच्या उच्चभूमीला ते वारे अडले जाणार आहेत आणि अडल्यामुळे ते काय होणार आहेत त्यांच्या दिशेने वरच्या दिशेकडे जाणार आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे ते अजस्त्र कडा आणि ब्राझीलची उच्चभूमी आहे तर त्याच्या दिशेनेच ते कसे होणार आहेत वरच्या दिशेने म्हणजे वरती आकाशाकडे जाणार आहेत. आणि आकाशामध्ये म्हणजे वरच्या दिशेने गेल्यानंतर जसं वरच्या दिशेने तापमान कमी कमी असतं तर मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं सांद्रीभवन होतं. सांद्रीभवन म्हणजे काय तर बाष्पाचं पाण्यामध्ये रूपांतर होणं, त्याला आपण सांद्रीभवन असं म्हणतो. मग जसं ते वरच्या दिशेने जातील तर त्या दिशेने जात असताना तापमान कमी असल्यामुळे त्या ठिकाणी या बाष्पयुक्त वाऱ्यांचं सांद्रीभवन होणार आणि सांद्रीभवन झाल्यामुळे इथे म्हणजे प्रतिरोध प्रकारचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे. आणि आता या ठिकाणी ब्राझीलच्या उच्चभूमीच्या विरुद्ध बाजूला आणि अजस्त्र कडाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी वारे अडवले जाणार आहेत आणि पाऊस पडणार आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच या ठिकाणी कसं आहे पर्जन्य छायेचे प्रदेश निर्माण होणार आहे. कारण या ठिकाणी ते वारे जे आहेत तर त्यांच्याकडून ऑलरेडी पाऊस पडल्यामुळे त्यांच्याकडे लगेच एवढी बाष्पधारण क्षमता वाढलेली नसणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्जन्य छायेचे प्रदेश निर्माण होणार आहे. जसं ते पुढे जातील त्यांची बाष्पधारण क्षमता परत वाढत जाईल आणि परत त्यांच्याकडून पाऊस पडेल. कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे. आता या ठिकाणी कोणत्या भागामध्ये तापमान कमी आहे तर तापमान या ठिकाणी 18 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे या भागामध्ये तापमान कमी आहे. आता या भागाला आपण काय म्हणणार तर इथे पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे आहे. ओके. हे ऑलरेडी आपण या आधीच्या पाठामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा, तेथील हवामान स्थिती सांगा. तर या ठिकाणी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की अजस्त्र कडाच्या ज्या ठिकाणी
पाऊस पडतो त्याच्या अपोजिट साईडला काय असतं, तर तिथे पर्जन्यछायेचा प्रदेश असतो. तर मग आता या ठिकाणी कोणती बाजू आहे, ईशान्य बाजू आहे. तर ईशान्येकडे पर्जन्यछायेचा प्रदेश आहे आणि तिथे स्थिती काय आहे पर्जन्याची, हवामानाची, तर या ठिकाणी एकदम व्हाईट कलर असल्यामुळे, पांढरा कलर असल्यामुळे तिथे 0 ते 500 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्यानंतर पुढे कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे, तर तापमान जास्त कुठे आहे, तर या ठिकाणी 28 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, म्हणजे या भागामध्ये तापमान जास्त आहे. आणि हा कोणता प्रदेश आहे, तर हा विषुववृत्ताजवळचा प्रदेश आहे. ओके, या ठिकाणी ॲमेझॉन नदीचे खोरे आहे. त्याच्यानंतर पुढे अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल. समशीतोष्ण म्हणजे उष्ण शीत समान असणार. तर आता या ठिकाणी अक्षवृत्तांचा विचार करता तर ब्राझीलमधून एकतर या ठिकाणी विषुववृत्त जाते, ओके, आणि या ठिकाणी इथून विषुववृत्त जाते आणि इथून मकरवृत्त जाते. मग या ठिकाणी मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील भाग जो आहे तर तिथे हवामान जे असणार आहे तर ते समशीतोष्ण असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 0° ते 5° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल. आता या ठिकाणी 0° ते 5° उत्तर म्हणजे इथलं अक्षवृत्त आणि इथलं अक्षवृत्त, दक्षिण म्हणजे इकडचं अक्षवृत्त. तर या ठिकाणी वाऱ्यांची स्थिती कशी असेल, तर पूर्वेकडे तर वारं कसं येते, पूर्वेकडे वारं ईशान्येकडून येते, ईशान्येकडून विषुववृत्ताकडे येते आणि दक्षिणेकडे वारं आग्नेयेकडून विषुववृत्ताकडे येते. त्याच्यानंतर पुढे आहे या नकाशामध्ये वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे. आता नकाशा वितरण पद्धत आपण ऑलरेडी 9वीला पाहिलेला आहे. 3 प्रकारचे नकाशामध्ये वितरण दाखवण्याच्या पद्धती असतात. एक तर पहिला आपण बघितलेला आहे टिंब पद्धत, ज्याच्यामध्ये टिंबांच्या सहाय्याने वितरण दाखवलं जातं. दुसरा आपण पाहिलेला आहे क्षेत्रगणी पद्धत, त्याच्यामध्ये रंगछटा नाही, त्याच्यामध्ये कृष्णदेव आकृतिबंध वापरले जातात. आणि तिसरं आपण पाहिलेलं आहे समघनी वितरण पद्धत, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की रंगछटांच्या सहाय्याने वितरण दाखवले जाते. मग आता या ठिकाणी रंगछटांच्या सहाय्याने वितरण दाखवलेलं आहे, म्हणजे हे वितरण समघनी नकाशा पद्धती आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 4.2 आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला पर्जन्यमानाचा एक आडवा छेद पाहायला मिळतोय, जसं की अँडीज पर्वत आहे, ॲमेझॉन नदीचे खोरे आहे, या ठिकाणी किती पाऊस पडतोय वगैरे इथे आपल्याला सगळं पाहायला मिळते. आता हे काय आहे, ही रेषा सरासरी वार्षिक पर्जन्यमान दाखवते. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की तापमान किती आहे त्या भागामध्ये, त्याच्यानंतर त्या भागाची उंची किती आहे, तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर आता आपण पाहूया भारताकडे येऊया. आपण ब्राझीलमधून आपण भारताकडे आलेलो आहोत. आता भारताच्या नकाशाचं आपण आधी निरीक्षण करूया आणि मग आपण प्रश्नांच्या उत्तराकडे वळूया. तर या ठिकाणी पण आपल्याला भारतातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान पाहायचं आहे. आता इथे आपण आधी सूची पाहूया. तर सूचीमध्ये दाखवल्याप्रमाणे 0 ते 500 मिलीमीटर, जसं की त्यासाठी हा रंग आहे. त्याच्यानंतर 500 ते 1000 मिलीमीटरसाठी हा रंग आहे. 1000 ते 2000 मिलीमीटरसाठी अशा प्रकारची या ठिकाणी रंगचित्र दाखवलेली आहे. या ठिकाणी पण आपल्याला समताप रेषा पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर ही जी दिशा आहे तर ती मान्सून आगमनाचे वारे या ठिकाणी दाखवलेले आहेत. जसे की ते वारे कुठून जातात, आपण पाहिलेलं आहे की भारतामध्ये नैऋत्यकडून जे मान्सून वारे येतात तर त्यापासून पाऊस पडतो. ओके, आता आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊया. प्रश्न उत्तरांमध्ये पहिला आहे की 4000 मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश. आता या ठिकाणी 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजेच कोणता रंग असणार आहे, हा जो सगळ्यात गडद रंग आहे, सगळ्यात शेवटची रंगछटा आहे तर ती असणार आहे. मग अशा रंगछटे कुठं आपल्याला दिसते, तर या ठिकाणी आपण बघितलं तर पश्चिम किनारपट्टीवरती आहे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी ईशान्येकडील जे प्रदेश आहेत तर त्या ठिकाणीही 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आहे. म्हणजे ईशान्येकडील प्रदेश, त्याचबरोबर या ठिकाणी पश्चिम किनारपट्टी पूर्ण नाही तर पश्चिम किनारपट्टीच्या दक्षिणेकडे. ओके, म्हणजे हा जो दक्षिण भाग आहे तर या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आहे कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते. कमाल म्हणजे जास्तीत जास्त तापमान, किमान म्हणजे कमीत कमी तापमान. आता आपण सहसा जर पाहिलं तर भारतामध्ये सगळ्यात कमीत कमी तापमान कुठे असणार आहे, तर इथल्या उत्तरेकडच्या प्रदेशामध्ये असणार आहे. या ठिकाणी जो हिमालयातील पर्वताचा प्रदेश आहे तर त्या ठिकाणी सगळ्यात कमीत कमी तापमान असणार आहे, म्हणजेच किमान तापमान असणार आहे. आणि त्याच्यानंतर कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त तापमान कुठे असणार आहे, तर राजस्थान, म्हणजेच आपल्या भारत देशाचा, म्हणजेच या ठिकाणी द्वीपकल्पाचा प्रदेश आहे. तर द्वीपकल्पाच्या या ठिकाणी जर आपण म्हटलं तर द्वीपकल्पाच्या वरील भागामध्ये किंवा राजस्थानमध्ये. ओके, राजस्थान पण घेऊ शकतो किंवा थरचे वाळवंट, मरुस्थली पण आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर तापमान कोणत्या दिशेकडे वाढत जाते. तर आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तापमान आहे
20°C, 23°C, त्याच्यानंतर इथे 26 आहे, इथे 29 आहे, म्हणजे तापमान दक्षिणेकडे वाढत जातं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, वाऱ्यांची दिशा सांगा आणि या वाऱ्यांचे नाव काय. आता या ठिकाणी वाऱ्यांची दिशा काय आहे, तर वारे या ठिकाणी नैऋत्य दिशेकडून जात आहेत, म्हणजेच नैऋत्य ते कुठे जात आहेत वारे, नैऋत्य ते इकडे म्हणजे ईशान्येकडे जात आहेत. आणि या वाऱ्यांचं नाव काय आहे, नैऋत्य मोसमी वारे आहे, कारण आपल्या भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासूनच पाऊस पडत असतो. त्याच्यानंतर भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत, नैऋत्य मोसमी वारे कारणीभूत आहेत. त्याच्यानंतर राजस्थानच्या काही भागात वाळवंट आहे, याचे कारण काय असेल. आता या ठिकाणी आपण बघितलं तर राजस्थानच्या काही भागामध्ये पर्जन्यमानही खूप कमी आहे आणि वाळवंट आहे, तर मग याचं कारण काय असेल, तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्राकृतिक रचनेचा नकाशा पाहावा लागेल. तर आता या ठिकाणी इथे जो पर्वत आहे, तर इथे कोणता पर्वत आहे, या ठिकाणी अरवली पर्वत आहे. आता हा जो अरवली पर्वत आहे, तर त्याची दिशा कशी आहे, तर तो अशा दिशेने आहे, म्हणजे इथे नैऋत्य आणि इथे ईशान्य अशा दिशेमध्ये तो आहे. आणि आपले जे मोसमी वारे आहेत तर ते पण नैऋत्य ते ईशान्येकडेच जात असतात. तर आता हा जो अरवली पर्वत आहे, तर तो याच ठिकाणी राजस्थानच्या त्याच्याच प्रदेशामध्ये आहे. तर या पर्वतामुळे काय होतात, हे जे वारे आहेत या ठिकाणी असे जाणारे, तर ते या ठिकाणी अडवले जातात. अरवली पर्वतामुळे ते वारे अडले जातात आणि त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडतो, म्हणजे अरवली पर्वताच्या या ठिकाणी पूर्वेकडे पाऊस पडतो. पण अरवली पर्वताच्या मागचा जो भाग आहे त्या ठिकाणी मात्र पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. आणि या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झाल्यामुळे तेथे काय होतं, कमी पाऊस पडतो. आणि पाऊस कमी पडत असल्यामुळे किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी काही भागामध्ये वाळवंट कसे आहे, जास्त आहे. ओके. तर हे त्याच्या मागचं कारण आहे. आता आपण पुन्हा आपल्या नकाशाकडे येऊया. आय होप तुम्हाला समजलं असेल, समजत असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारात मोडते. तर या ठिकाणी आपल्या देशाच्या उत्तर भागामधलं जे हवामान आहे तर ते कोणत्या प्रकारामध्ये मोडते असं विचारलेलं आहे. तर उत्तर भागामध्ये इथे जर आपण पाहिलं तर इथे शीत हवामान आहे, इथे उष्ण हवामान आहे, म्हणजे या ठिकाणी समशीतोष्ण प्रकारचं हवामान आढळतं. त्याच्यानंतर भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त काढा. तर आपल्या देशामध्ये भारतातून म्हणजे आपल्या देशातून जाणारे जे अक्षवृत्त आहे तर ते कर्कवृत्त आहे. त्याच्यानंतर भारताच्या आणि ते जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण ते या ठिकाणी पाहूया. हां, तर आपण इथे पाहू शकतो की आपल्या देशातून जे महत्त्वाचं वृत्त जातं तर ते या ठिकाणी हे आहे कर्कवृत्त. ओके. ॲक्च्युली ते ड्रॉ नाही करता येईल, तुम्ही पाहू शकता पण की इथे अशा प्रकारे हे आहे कर्कवृत्त आणि तेच तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉ करायचं जे आपल्या भारताच्या मध्यातून जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढील प्रश्न आहे की भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात निमशुष्क स्थिती आढळते व त्याचे कारण काय. आता भारतीय द्वीपकल्पाच्या पठाराच्या भागात आपण ऑलरेडी भारतीय द्वीपकल्प पठार पाहिलेला आहे आधीच्या पाठामध्ये. तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात, म्हणजे पश्चिम घाटाचा पूर्वेकडील भाग जो आहे तर या ठिकाणी म्हणजे या पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागामध्ये म्हणजे या ठिकाणी हे जे मधला भाग आहे तर या ठिकाणी मध्यभागी निमशुष्क स्थिती आढळते. आणि हा भाग कसा आहे तर पर्जन्य छायेचा असल्यामुळे, म्हणजे या ठिकाणी इथे पाऊस पडतोय बट इथला जो मधला भाग आहे तर या ठिकाणी निमशुष्क प्रदेश स्थिती आढळते, कारण हा कसा आहे पर्जन्य छायेचा. ते इथे सह्याद्री पर्वत असल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडते, बट हा जो प्रदेश आहे तर हा कसा आहे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, इथे कमी पाऊस पडतो. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण इथे हवामानाचा एक थोडासा सुरुवात केलेला आहे की ब्राझील आणि भारतामधील हवामान कसं आहे किंवा पर्जन्यमान वर्षी सरासरी पर्जन्यमान कसे आहे. त्याच्यानंतर ब्राझील देशामधील 4 शहरं सांगितलेली आहेत. पहिलं आहे मॅनॉस शहर, दुसरं आहे बेलम, तिसरे आहे पोर्तो एलेग्रे आणि चौथं आहे रिओ दी जेनेरिओ. आता मॅनॉस जे शहर आहे तर त्याचं स्थान आपल्याला इथे पाहायचं आहे. मॅनॉस शहराचं स्थान या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसरे जे शहर आहे या ठिकाणी बेलेम, त्याचं स्थान या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे पोर्तो एलेग्रे तर त्याचं स्थान या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी रिओ दी जेनेरिओचं स्थान आहे. म्हणजे इथे पहिल्यांदा पाहिलं तर विषुववृत्ताजवळ कोण आहे, या ठिकाणी विषुववृत्ताजवळ मॅनॉस शहर आहे. त्याचबरोबर बेलेम हे जे शहर आहे तर ते विषुववृत्ताजवळ पण आहे आणि किनारी प्रदेशाजवळ पण आहे. त्याच्यानंतर पोर्तो एलेग्रे कुठे आहे, या ठिकाणी मकरवृत्त जातं तर मकरवृत्ताच्या तिथे
आहे, मकर वृत्ताच्या खाली आहे. आणि त्याच्यानंतर रिओ दी जेनेरिओ हे शहर मकर वृत्त आणि किनाऱ्याजवळ आहे. तर अशा प्रकारे 4 शहरं दाखवलेली आहेत. आता यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याआधी इथे सूचीमध्ये सांगितलेलं आहे की गुलाबी रेषा म्हणजे कमाल तापमान आहे आणि निळी रेषा म्हणजे किमान. किमान म्हणजे सगळ्यात कमीत कमी, कमाल म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त. आता पहिल्यांदा या ठिकाणी आपण निरीक्षण करूया. आता इथे जर आपण बघितलं तर गुलाबी रेषा काय दाखवत आहे? गुलाबी रेषा दाखवते जास्तीत जास्त तापमान आणि निळी रेषा दाखवते कमीत कमी तापमान. आता या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान कुठे आहे? ऑगस्ट महिन्यामध्ये आहे. आणि कमीत कमी तापमान या ठिकाणी सलगच आहे. कुठपासून? जानेवारीपासून ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत. आता जास्तीत जास्त पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतोय? तर मॅनॉस या शहरामध्ये जास्तीत जास्त पाऊस हा मार्च महिन्यामध्ये पडतोय. तर अशा प्रकारे आधी आपण प्रत्येक शहराचं निरीक्षण करूया, कारण त्यावर आधारित खाली आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आता या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान कुठे आहे? तर जून महिन्यापासून ते डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त तापमान आहे. आणि त्याच्यानंतर कमीत कमी तापमान हे जानेवारी ते एप्रिल आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा जून ते डिसेंबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पण जास्तीत जास्त पाऊस हा मार्च महिन्यामध्ये पडतोय. त्याच्यानंतर पोर्तो ॲलेग्रेमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान जे आहे तर ते जानेवारी महिन्यामध्ये आहे आणि थोडंसं फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे किमान म्हणजे कमीत कमी तापमान या ठिकाणी जून महिन्यामध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर जास्तीत जास्त पाऊस हा ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये पडतो. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया तर या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे, कमीत कमी तापमान जुलै महिन्यामध्ये आहे आणि जास्तीत जास्त पाऊस या ठिकाणी डिसेंबर, जानेवारी आणि मार्च या 3 महिन्यांमध्ये पडतो आहे. त्याच्यानंतर सांगा पाहूमध्ये प्रश्न उत्तर आहेत, ते आता आपण पाहणार आहोत. तर पहिला आहे की 4ही शहरांतील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे? तर इथे आपण पाहिलं होतं की तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे. तर या ठिकाणी तापमान जास्त आहे हे कोणते कोणते महिने आहेत? तर या ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये मॅनॉस या शहरामध्ये तापमान जास्त आहे. आणि त्यानंतर पुन्हा जर आपण पाहिलं तर बेलेम या शहरामध्ये जून ते डिसेंबरमध्ये तापमान जास्त आहे. त्याच्यानंतर पोर्तो ॲलेग्रेमध्ये जर आपण पाहिलं तर पोर्तो ॲलेग्रेमध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये तापमान जास्त आहे. आणि त्याच्यानंतर रिओ दी जेनेरिओ या शहरामध्ये जर आपण पाहिलं तर इथे फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमान जास्त आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, दिलेल्या शहरात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? तर ते पण आपण आधीच पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी मेनोस या शहरामध्ये मार्च महिन्यात जास्त पाऊस पडतो. बेलेममध्ये सुद्धा मार्च महिन्यात जास्त पाऊस पडतो. त्याच्यानंतर पुन्हा पोर्तो ॲलेग्रे या शहरामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतो आणि रिओ दी जेनेरिओमध्ये जानेवारी, मार्च आणि डिसेंबर या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतो. त्याच्यानंतर ब्राझीलमधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता असणार? ओके, कोणता असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर जास्तीत जास्त पाऊस हा एकतर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये पडतो आहे आणि पुन्हा जर आपण बघितलं तर मार्च ते मेमध्ये पडतो आहे. त्याच्यामुळे हा असावा पर्जन्यमानाचा कालावधी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे? तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त तापमान कक्षा कोणाची आहे? तर या ठिकाणी इथे किती आहे? इथे 33 आहे. त्याच्यानंतर इथे 32 असेल. तर या ठिकाणी 33 ही सगळ्यात जास्त आहे जी मेनॉस शहराची आहे आणि 33 डिग्री सेल्सिअस आहे जास्तीत जास्त आणि कमीत कमी या ठिकाणी आहे 23 डिग्री सेल्सिअस. ओके. तर अशा प्रकारे मॅनॉस शहराची तापमान कक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर पुढे आहे रिओ दी जेनेरिओमध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल? तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं रिओ दी जेनेरिओ या शहरामध्ये तर आता या ठिकाणी दमट स्वरूपाचे असेल परंतु सौम्य दमट आहे परंतु ते तुलनेने सौम्य स्वरूपाचे तापमान या प्रदेशामध्ये आहे. त्याच्यानंतर आता आपण ॲक्च्युअल स्पष्टीकरण पाहणार आहोत, भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझीलचा आधी पाहूया. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. हे आपण दुसऱ्या पाठामध्येच पाहिलेलं आहे की भारतापेक्षा तुलनेने ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे आणि अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे ब्राझीलमधील हवामानामध्ये विविधता आढळते. जसे की 4 शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आहे, किती विविधता आढळते हे आपल्याला या आकृतीवरून पाहायला मिळते. त्याच्यानंतर जसे विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते. विषुववृत्ताच्या जवळ जर आपण पाहिलं या ठिकाणी तर उष्ण तापमान आहे आणि त्याचबरोबर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे जर बघितलं तर समशीतोष्ण तापमान आपल्याला आढळते. हे आपण याआधी नकाशाच्या आधारे पण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांपासून या देशात पाऊस पडतो.
जे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आग्नेय आणि ईशान्य दिशेकडून जे वारे येतात तर या वाऱ्यांकडून या प्रदेशामध्ये पाऊस पडतो, म्हणजेच ब्राझीलमध्ये पाऊस पडतो. त्याच्यानंतर पुढे आहे ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. ब्राझील उच्चभूमीचा भाग कुठे आहे? उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. ओके, हे आपण तिसऱ्या पाठामध्ये पाहिले. त्याच्यानंतर पुढे आहे की समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्त्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हे पण आपण नकाशाच्या आधारे अभ्यासलेलं आहे. म्हणूनच आपल्याला याआधी हे सांगण्याआधी नकाशा दिला होता की त्याच्या आधारे आपण अभ्यास करू. त्याच्यानंतर पुढे आहे उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. त्याच्यामुळेच त्या ठिकाणी काय आहे? पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. त्यामुळे येथे अत्यल्प पाऊस पडतो. म्हणून तिथे कसा का पाऊस पडतो? कमी पाऊस पडतो. ब्राझीलमधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. या ठिकाणी आपण बघितलं की इथे कसं आहे? पर्जन्य खूप कमी आहे, त्यामुळे हा कोणता आहे? पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यानंतर या प्रदेशास, या शुष्क प्रदेशास अवर्षण चतुष्कोण असे संबोधले जाते. हा जो शुष्क प्रदेश आहे या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्यालाच अवर्षण चतुष्कोण असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढे तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे. तापमानाच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ब्राझीलच्या उत्तरेकडील प्रदेश कसा आहे? उष्ण आहे, कारण त्या ठिकाणी काय आहे? विषुववृत्त आहे. विषुववृत्त असल्यामुळे सूर्याची किरणे पडतात आणि त्यामुळे तेथे प्रदेश उष्ण आहे. तर दक्षिणेकडील प्रदेश तापमान तुलनेने कमी आहे. तर दक्षिणेकडील प्रदेशाचे जे तापमान आहे ते तुलनेने कमी उष्ण आहे. म्हणजे त्या ठिकाणी मकरवृत्त आहे, तिथे काय स्ट्रेट सूर्याची किरणं पडत नाहीत, थोडी आडवी पडतात, तिरपी पडतात. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी कसं आहे? तापमान कमी आहे आणि यात ऋतूनुसार विविधता आढळते आणि ज्याप्रमाणे ऋतू असेल त्याप्रमाणे या तापमानामध्ये विविधता आढळत असते. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. आत्ताच आपण अभ्यासलेला आहे, मेनॉस आणि बेलेम या 2 शहरांचा अभ्यास केलेला आहे. विषुववृत्ताजवळ असणाऱ्या या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते, ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने. तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. महत्त्वाचं आहे की या भागामध्ये आवर्त निर्माण होत नाहीत. आवर्तांचा अभ्यास आपण 9वीला केलेला आहे. म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचित आढळतात आणि आवर्त निर्माण होत नसल्यामुळे वादळे आढळत नाहीत, कारण दाबांमध्ये जास्त फरक नाही आहे, हवेच्या दाबामध्ये जास्त फरक नाही आहे. त्याच्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत आणि आवर्त निर्माण होत नसल्यामुळे आवर्त वादळेही त्या ठिकाणी आढळत नाहीत, क्वचित आढळतात. त्याच्यानंतर पुढे आहे या देशाचा बहुतांश भाग उष्णकटिबंधात येतो. देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. या भागात हवेचे तापमान जास्त असते. हवेचे तापमान कसं आहे? जास्त आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25°C ते 28°C असते. ते पण आपण नकाशामध्ये पाहिले. तर उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये हवामान कसे असते? थंड असते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये कसं आहे? तापमान या ठिकाणी 25°C ते 28°C पर्यंत असते. तर या ठिकाणी जो उच्चभूमीचा प्रदेश आहे त्या ठिकाणी मात्र तापमान कमी असते, कारण तो प्रदेश विषुववृत्तापासून थोड्या जास्त लांब अंतरावर आहे. त्याच्यानंतर समुद्रामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असते. ह्युमिडिटी जास्त असते, हवामानामध्ये आर्द्रता जास्त असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, तर आग्नेय किनारपट्टीवर या ठिकाणी 1000 ते 1200 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ॲमेझॉन नदीचे खोरे त्याच्यामध्ये या ठिकाणी किती पाऊस पडतो आहे? 2000 मिलीमीटर पाऊस पडतो आहे. आणि त्याचबरोबर आग्नेय दिशेकडे जर आपण पाहिलं, आग्नेय किनारपट्टीचा प्रदेश, तर त्या ठिकाणी 1200 मिलीमीटर इतका पाऊस पडतो आहे. हे सगळं आपल्याला नकाशाच्या आधारेच समजून घ्यायचं आहे. आता ज्याप्रमाणे आपण ब्राझीलमधील 4 शहरांचा अभ्यास केला, त्याचप्रमाणे आता आपल्याला भारतातील 4 शहरांचा अभ्यास करायचा आहे. कोणती कोणती आहेत ती शहरं? आता ही सगळी तुमच्या ओळखीची आहेत. पहिलं आहे दिल्ली, जे आहे भारताच्या उत्तरेकडे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. आता यांचं स्थान आपल्याला माहिती आहे, तरीही आपण पाहूया. दिल्ली या ठिकाणी दाखवलेलं आहे, त्याचबरोबर कोलकाता या ठिकाणी आहे, मुंबई इथे आणि चेन्नई इथे. ओके, आता या ठिकाणी आपण पुन्हा त्याचप्रमाणे अभ्यास करणार आहोत. जसं की पहिल्यांदा इथे आपण बघूया की कमाल तापमान जे आहे तर ते गुलाबी रेषेने दाखवलेलं आहे आणि निळ्या रेषेने या ठिकाणी किमान तापमान म्हणजे कमीत कमी तापमान दाखवलेलं आहे. तर आता इथे दिल्लीमधील जे जास्तीत जास्त तापमान आहे तर ते मे महिन्यामध्ये आहे आणि कमीत कमी तापमान या ठिकाणी जानेवारीमध्ये आहे.
त्याच्यानंतर कोलकातामधील जास्तीत जास्त तापमान हे डिसेंबर महिन्यामध्ये आहे आणि कमीत कमी तापमान हे जानेवारी महिन्यामध्ये आहे. मुंबईमध्ये जास्तीत जास्त तापमान नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे, तर कमीत कमी तापमान या ठिकाणी जानेवारी महिन्यातच आहे. त्याच्यानंतर चेन्नईमध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त तापमान हे या ठिकाणी जून महिन्यामध्ये आहे आणि कमीत कमी तापमान जानेवारी आणि त्याच्यानंतर थोडंसं जास्त आहे डिसेंबरमध्ये. ओके. त्याच्यानंतर आता आपण पर्जन्यमानाचा पाहूया. त्याच्यानंतर इथे ऑगस्टमध्ये दिल्लीमध्ये जास्त पाऊस पडतो आहे सगळ्यात जास्त, आणि जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान कोलकातामध्ये जास्त पाऊस पडतो आणि या ठिकाणी जुलैमध्ये मुंबईत जास्त पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये चेन्नईत जास्त पाऊस पडतो. ओके. आता आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं पाहूया. पहिल्यांदा सांगितलेलं आहे की चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो आणि का. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर चेन्नई हे ठिकाण आहे आणि उर्वरित जे इतर ठिकाण आहेत तर यांच्यामध्ये तुम्हाला पर्जन्यमानाचा फरक आढळतो का आणि कोणता फरक आढळतो ते पण या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आता इथे जर आपण बघितलं तर बहुतांश म्हणजे ह्या चारही शहरांचा जर आपण अभ्यास केला तर ही जे 3 शहरं आहेत तर या ठिकाणी एकतर जून सप्टेंबर याच कालावधीमध्ये पाऊस पडतो आहे, पण चेन्नईमध्ये आपण जर बघितलं तर त्या कालावधीमध्ये पडतो आहेच, पण त्यापेक्षा जास्त पाऊस हा नोव्हेंबर सप्टेंबर या महिन्यांमध्ये पडतो आहे. मग असं का होतं आहे तर भारताच्या दक्षिणेकडील भागामध्ये नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे या दोघांमुळे पाऊस पडतो. आता हे जे चेन्नईचं स्थान आहे तर या ठिकाणी म्हणजे भारतामध्ये पाऊस कशामुळे पडतो तर नैऋत्य मोसमी वारे जे या दिशेकडून येतात त्यांच्याकडून पाऊस पडतो. पण जेव्हा हे जे वारे आहेत नैऋत्य मोसमी वारे हे जेव्हा या दिशेने येतात, जरासा वेळ लागतोय बट तुम्ही समजून घ्याल. आता हे जे नैऋत्य मोसमी वारे या दिशेने येत आहेत तर इथे हिमालयाच्या पर्वतावरती हे वारे अडवले जातात आणि ते परत फिरतात आणि जेव्हा ते परत फिरतात तर तेव्हा ते ईशान्य मोसमी वारे म्हणजेच परतीचा पाऊस ज्याला आपण म्हणतो तर या नावाने ईशान्य मोसमी वारे या नावाने ते ओळखले जातात. मग ते परत येताना या ठिकाणी जेव्हा ते या दिशेने जातात तर तेव्हा इथे चेन्नईचं स्थान आहे, तर ते परत येताना पण परतीचा मान्सून म्हणून चेन्नईमध्ये त्यावेळेस पाऊस पडतो. म्हणून मान्सून परतीच्या पावसामुळे उर्वरित भारताच्या तुलनेत चेन्नईमध्ये साधारणपणे या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यातही पाऊस पडतो आणि त्याचबरोबर जून जुलै या महिन्यात देखील पाऊस पडतो. त्याच्यामुळे चेन्नई आणि इतर शहरांमध्ये थोडासा फरक आहे. दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान वक्रात कोणते साम्य आढळते. आता या ठिकाणी तापमान वक्र दाखवलेला आहे, तर दिल्लीमध्ये आणि कोलकातामध्ये तुम्हाला साम्य कोणतं आढळते असं विचारलेलं आहे. तर दोन्ही शहरांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कमाल आणि किमान तापमानांची जी वक्राची जी उंची आहे तर त्यामध्ये साधारणपणे या ठिकाणी जानेवारी महिना आणि जानेवारी टू मार्च किंवा मे या कालावधीमध्ये हे कसं जाते तापमान वाढत जाते. जानेवारी टू मेमध्ये हे तापमान वाढत जाते. या ठिकाणी पण जानेवारी टू मेपर्यंत हे तापमान कसं जाते वाढत जाते. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर याच्यानंतर ऑगस्टपासून ते नोव्हेंबरमध्ये म्हणजे या ठिकाणी हे जे ऑगस्ट आहे आणि हे जे नोव्हेंबर आहे तर त्या ठिकाणी हे कसं होत जाते कमी होत जाते. आणि इथे जर आपण बघितलं कोलकातामध्ये तर या ठिकाणी पण ऑगस्टपासून ते नोव्हेंबरपर्यंत ही उंची कशी होते थोडीशी कमी होत जाते. तर अशा प्रकारे या 2 देशांमध्ये आपल्याला साम्य आढळते की या ठिकाणी जानेवारी टू मार्च म्हणजे ज्या ठिकाणी उन्हाळा असतो तर त्याच्यामध्ये त्यांचं तापमान जे आहे तर ते दोघांचं पण वाढत जाते आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं ऑगस्ट ते नोव्हेंबर तर त्या ठिकाणी त्यांचं तापमान काय होते कमी होत जाते. त्याच्यानंतर पुढे आहे 4ही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा. आता या ठिकाणी जर आपण दिल्लीची बघितली तर सगळ्यात कमीत कमी तापमान या ठिकाणी काय आहे तर इथे 6 असेल, कदाचित 6च आहे. तर या ठिकाणी 6 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त या ठिकाणी किती आहे 41 अंश सेल्सिअस. 6 अंश सेल्सिअस ते 41 अंश सेल्सिअस. त्याच्यानंतर आपण पाहूया कोलकाता. आता या ठिकाणी कोलकातामध्ये कमीत कमी तापमान काय आहे तर कमीत कमी तापमान या ठिकाणी आहे 9 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त तापमान जर आपण बघितलं तर आता या ठिकाणी जास्तीत जास्त तापमान आहे किती आहे हे 36-37 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, 36-37 घेऊया आपण, 37 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये आता या ठिकाणी आपण अंदाजे तापमान काढतो त्याच्यामुळे 1-2 डिग्री सेल्सिअस कमी जास्त होऊ शकतो. आता या ठिकाणी जर आपण मुंबईचं तापमान बघितलं तर कमीत कमी तापमान या ठिकाणी 16 अंश सेल्सिअस आहे आणि जास्तीत जास्त तापमान या ठिकाणी 34 अंश सेल्सिअस आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया चेन्नईमध्ये जर आपण बघितलं तर कमीत कमी तापमान या ठिकाणी
21 अंश सेल्सिअस आहे आणि जास्तीत जास्त तापमान जर आपण इथे बघितलं तर या ठिकाणी 39 अंश सेल्सिअस आहे. तर अशा प्रकारे भारताच्या 4ही शहरांचा अभ्यास आपण केला आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज तुम्हाला काढता येईल. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 4ही शहरांपेक्षा सगळ्यात कमीत कमी तापमान कक्षा कोणाची आहे, तर या ठिकाणी चेन्नई शहराची आहे सगळ्यात कमीत कमी तापमान कक्षा. आणि यावरून आपल्याला असं सांगता येईल की चेन्नईचं हवामान हे कसं आहे, तुलनेने सम आहे. म्हणजे जास्त तापमान जास्त पण नाही आणि कमी पण नाही असं नाही आहे, मध्ये आहे त्यांचं तापमान, समतापमान आहे. त्याच्यानंतर पुढे मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज काढा. आता मुंबईचं तापमान आणि पर्जन्यमान याच्या आधारे जर आपण बघितलं तर तापमान पण जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी तापमान बघितलं तर आपण 36 अंश सेल्सिअस प्रमाणे आहे आणि पर्जन्यमान पण या ठिकाणी जास्त आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की तापमान उष्ण आहे आणि दमट पण आहे. म्हणजे उष्ण दमट असं तापमान आहे. त्याच्यानंतर भारतात कोणत्या महिन्यात जास्त वृष्टी होते, तर जर आपण सगळ्या शहरांचा अंदाज घेतला तर या ठिकाणी जून जुलै किंवा जुलै जून जुलै या महिन्यामध्ये जास्त वृष्टी होते. त्याच्यानंतर पुढे आहे, या शहरांचे सम व विषम या अशा हवामानात वर्गीकरण करा. आता सम कोणतं आहे, आपण याआधी वरच्या प्रश्नात पाहिलं होतं की चेन्नई कसं आहे, सम आहे. चेन्नई कसं आहे, सम आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये पण तापमान कमी अधिक पर्जन्यमान पण त्याचबरोबर, त्याच्यामुळे मुंबईमध्ये पण सम आहे, चेन्नईमध्ये पण सम आहे आणि दिल्ली आणि कोलकातामध्ये मात्र विषम तापमान आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी भारतातील 4ही शहरांचा अभ्यास केला आहे. आता आपण भारताचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. हा धडा खूप छान आहे, मस्त आहे. आपण जे हवामान अनुभवतो त्याच्यावरच हा आधारित आहे. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. हे महत्त्वाचं आहे की भारताचे हवामान हे मान्सून प्रकारात मोडते. त्याच्यानंतर भारताच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे हे कसे पडतात, लंबरूप पडतात. त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान आपल्या देशातील कसं आहे, अधिक असते. तसेच ते दक्षिणेकडे वाढत जाते. आपण पाहिलं आहे प्रश्न उत्तरांमध्ये नकाशावर आधारित की तापमान हे दक्षिणेकडे वाढत जाते. कारण एकतर आपल्या भारताच्या उत्तरेकडे हिमालय आहे, त्या ठिकाणी तापमान कमीत कमी असते, किमान असते. आणि तेथून पुढे जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर कर्कवृत्त आहे आणि कर्कवृत्ताच्या आजूबाजूच्या भागामध्ये तापमान जास्त असते आणि पुढे पण दक्षिणेकडे हे तापमान वाढत जाते. हिवाळ्यात जम्मू काश्मीर हिमालयन पर्वतीय क्षेत्रातील काही भागात तापमान हे -40 अंश सेल्सिअसपेक्षाही खाली येते. म्हणजे इतकं खाली तापमान आपल्या देशामध्ये उत्तरेकडील प्रदेशांमध्ये असते. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे निर्माण झालेली आहे. आता भारतातील हवामानामध्ये हे जे विविधता आहे तर ती कशामुळे निर्माण झालेली आहे, तर अक्षवृत्तीय स्थान आणि त्याचबरोबर समुद्र सपाटीपासूनची उंची, तर या 2 घटकांमुळे निर्माण झालेलं आहे वैविध्य. हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. हिंदी महासागर जो दक्षिणेकडील महासागर आहे आणि हिमालय पर्वत, कारण हिमालयातील पर्वताला अडूनच हे जे नैऋत्य मोसमी वारे आहेत तर ते इथे अडूनच परत रिटर्न येताना ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे रिटर्न पाऊस पडतो, तर तो हिमालय पर्वतामुळेच पडतो. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. आता हिमालयामुळे काय होतं, या ठिकाणी उत्तरेकडून जे अतिथंड वारे येणार असतात तर ते अडवले जातात. आणि त्याचप्रमाणे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक आपण वाचलेलं आहे. शिवालिक काय आहे, तर हिमालयाच्या अतिदक्षिणेकडील पर्वतरांग आहे व हिमालय रांगांपासून परत फिरतात. पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानच्या थर वाळवंटात उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. आता राजस्थानचा भाग आणि पंजाबचा भाग या ठिकाणी उन्हाळ्यामुळे काय होतं, एकदम कमी दाब पट्टा निर्माण होतो. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे, त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात आणि त्यामुळे हिंदी महासागर, आता आपण हिंदी महासागर कुठे आहे एकदा बघूया, दक्षिणेकडे आहे भारताच्या. ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या नकाशामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी आहे हिंदी महासागर. ओके. तर हा आहे या ठिकाणी जो दक्षिणेकडे महासागर आहे भारताच्या, तर तो आहे हिंदी महासागर. त्याच्यानंतर आता आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. तर या ठिकाणी आहे की हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात
आणि या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो आणि हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो. जसं की आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की किनारी भागामध्ये पर्जन्य कसे पडते आहे, जास्त पडते आहे. ओके, तर ते यामुळेच पडते की त्या ठिकाणी पर्वतांचे अडथळे आहेत आणि त्यामुळे तेथे पाऊस जास्त पडतो. परंतु घाटांच्या वातान्विमुख प्रदेशामध्ये हा पाऊस कमी पडतो. वातान्विमुख म्हणजे वाऱ्या ज्या ठिकाणी नाही आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्याच्या अपोजिट साईड काय असते, वाताविन्मुख असते, म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश असतो. ओके, तर पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये मात्र हा पाऊस कसा पडतो, कमी पडतो. हे वारे अरवली पर्वतरांगांना समांतर वाहतात आणि त्यामुळे गुजरात, राजस्थान या भागातही पाऊस कमी पडतो. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात आणि हे वारे पुढे जातात, हिमालयाकडे जातात आणि त्यांची बाष्पधारण क्षमता वाढते, बाष्पधारण शक्ती वाढते. हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध पाऊस पडतो. नैसर्गिक तटबंदी म्हणजे काय, तर पर्वतरांगा आहेत, उंच पर्वतरांगा आहेत, त्यांना नैसर्गिक तटबंदी असं म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी उंच उंच पर्वत असल्यामुळे पुन्हा ते वारे त्या ठिकाणी अडवले जातात, पुन्हा ते वरच्या दिशेने जातात, परत त्या ठिकाणी वरती सांद्रीभवन होते आणि त्या हवेचे रूपांतर, त्या वाऱ्याचे रूपांतर पाण्यामध्ये होऊन त्या ठिकाणी पाऊस पडतो प्रतिरोध प्रकारचा. हिमालयाच्या रांगांपासून ते वारे परत फिरतात आणि मग त्या हिमालयाच्या रांगांमध्ये जे वारे अडवलेले असतात तर ते परत फिरतात आणि त्यांच्या परतीचा प्रवास सुरू होतो, जो ईशान्येकडून सुरू होतो. ईशान्येकडून हे वारे पुन्हा हिंदी महासागराकडे पडतात आणि पुन्हा जेव्हा ते वारे येतात, म्हणजे या ठिकाणी हिमालयाला ते वारे अडणार आणि हिमालयामध्ये पाऊस पडल्यानंतर हे वारे जेव्हा परत येत असतात तर तेव्हा त्यांच्यामुळे ईशान्य, आता हे वारे इथून परत येणार, म्हणजे कुठे ईशान्य दिशेकडून परत येणार. मग या ठिकाणी परत भारतीय द्वीपकल्पामध्ये परतीचा मान्सूनमधून परत पाऊस पडतो. ओके, म्हणजे भारतामध्ये 2 वेळा पाऊस पडतो, एकतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून आणि परत परतीचा मान्सून. ओके, मान्सून परतीचा काळ असतो आणि भारताचे एकूणच हवामान हे वर्षभर उष्ण असते. कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्यातून जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात गणले जाते. आपण आत्ताच पाहिलं की भारताच्या मध्यातून बरोबर कोण जात आहे, कर्कवृत्त जात आहे आणि त्याच्यामुळेच भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशांच्या यादीमध्ये गणले जाते. आता भारतामध्ये आपत्ती काय आहेत, तर अनियमित पाऊस, आपल्या भारत देशामध्ये अनियमित पाऊस पडतो, मग त्याच्यामुळे पूर येणे किंवा वादळे येणे यांसारख्या अनेक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागते. दुष्काळ आहे, जर पाऊस नाही पडला तर काही भागांमध्ये दुष्काळ निर्माण होतो. चक्रीवादळे, जसे की आता रिसेंट आहे निसर्ग चक्रीवादळ आलं होतं, त्याच्यानंतर पूर आहे, तर इत्यादी अनेक नैसर्गिक आपत्तींचा आपल्याला सामना करावा लागतो. जसं की मागच्या वर्षी सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती होती. तर यांसारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना आपल्याला करावा लागत असतो. मग आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात 4 ऋतू मुख्य मानलेले आहेत. कोणते कोणते आहेत, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, मान्सून परतीचा आणि त्याचबरोबर हिवाळा आहे. ओके, पावसाळा तर आपल्याला माहितीच आहे आणि त्याचबरोबर मान्सून परतीचाही आपल्याला ठाऊक आहे. तर अशा प्रकारे हा पाठ आहे. या ठिकाणी आता आपण नंतर इथे काही चित्र आहेत, छायाचित्र आहेत, त्याचा पण आपण अभ्यास करूया. तर आता या ठिकाणी आहे पावसामुळे झालेली वाहतुकीची कोंडी ब्राझीलमधलं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पावसामुळे झालेली वाहतुकीची कोंडी भारतामधील आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं या ठिकाणी, तर या ठिकाणी आहे अवर्षण प्रदेशातील कोरडी जमीन भारतातील आहे. या ठिकाणी हिमवर्षा भारतातील आहे आणि या ठिकाणी पाऊस जो ब्राझीलमधील छायाचित्र आहे आणि ते आहे जंगलतोड, तेही ब्राझीलमधील आहे. या ठिकाणी पुन्हा आपण पाहतोय विहीर ही पाणी पुरवठ्याचे एक साधन आहे भारत देशामधील आणि त्याच्यानंतर आवर्षण चतुष्कोण प्रदेश आपण अभ्यासलेला आहे, ब्राझीलमधील आहे आणि या ठिकाणी भात लागवड जी भारतामध्ये केली जाते. आता इथे माहीत आहे का तुम्हाला म्हणून काही अजून छान छान माहिती सांगितलेली आहे. राजस्थानमधील गंगानगर येथे जून महिन्यात 50° पर्यंत तापमान वाढते. म्हणजे पहा किती तापमान आहे, 50°, किती उन्हाळा असेल त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर कारगिल शहरात हिवाळ्यात तापमान -48° इतके उतरते, म्हणजे इतके कमी तापमान असते. आणि अशा या इतक्या कमी तापमानामध्येही आपल्या भारत देशाचे जवान शत्रूपासून आपल्या भारत देशाला कोणतीही आक्रमणे होऊ नयेत यासाठी आपल्या देशाचं रक्षण करत असतात. मेघालयमधील खासी जिल्ह्यातील मौसिनराम या ठिकाणी 11,872 मिलीमीटर व चेरापुंजी या ठिकाणी 11,777 मिलीमीटर पाऊस पडतो. तर ही 2 ठिकाणे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची ठिकाणे आहेत. म्हणजे या ठिकाणी
किती पाऊस पडतोय पहा. तर मेघालयमधील खासी जिल्ह्यामध्ये जे मौसिनराम ठिकाण आहे तर या ठिकाणी 11,872 मिलीमीटर पाऊस पडतोय आणि चेरापुंजी हे जे ठिकाण आहे तर या ठिकाणी 11,777 मीटर पाऊस पडतोय. तर हे जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची ठिकाणे आहेत. पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असून येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 120 मिलीमीटरपेक्षाही कमी आहे. तर हे सगळ्यात जास्त कोरडा भाग आहे. मान्सूनच्या परतीच्या काळात तमिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. परतीचा मान्सून जेव्हा असतो तर त्या काळामध्ये तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आता इथे आपल्याला काही प्रश्न आहेत, शोधा पाहू. तर आता आपण शोधा पाहू काय आहे तर ते पाहूया. प्रश्न असा आहे की चेरापुंजी आणि मौसिनराम येथे 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, परंतु अगदी जवळच असणाऱ्या या ठिकाणी शिलाँग येथे फक्त 1,000 मिलीमीटर पाऊस पडतो. तर असे का होत असावे? म्हणजे या ठिकाणी आपण आधी चेरापुंजी आणि मौसिनराम कुठे आहे तर ते बघूया. चेरापुंजी मौसिनराम या ठिकाणी दाखवलेलं आहे. मौसिनराम आणि चेरापुंजी, ओके. तर हे दोन ठिकाण आहेत. या ठिकाणी 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, पण या ठिकाणी जे शिलाँग आहे ते यांच्या जवळच असून देखील या ठिकाणी मात्र 1,000 मिलीमीटर याच्या आसपासच पाऊस पडतो. तर असं का होतं आहे? तर आता एकतर या ठिकाणी जो समुद्र आहे बंगालचा उपसागर आहे, तर बंगालच्या उपसागरामुळे या ठिकाणी मेघालय पठाराकडे वारे वाहतात. ओके, या ठिकाणाहून मेघालय पठाराकडे वारे वाहतात आणि मेघालय पठाराच्या वाऱ्याकडील बाजू जी आहे, म्हणजे ही जी वाऱ्याकडील बाजू आहे, तर या ठिकाणी मौसिनराम आणि चेरापुंजी ही दोन शहरं आहेत. परंतु आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आहे. परंतु या ठिकाणी मेघालय पठाराच्या अपोजिट साईडला या ठिकाणी शिलाँग आहे आणि ते विरुद्ध बाजूला असल्यामुळे या ठिकाणी काय होते, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आहे आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी पर्जन्य कमी पडते, म्हणजे पर्जन्य कमी असते. त्याच्यामुळेच चेरापुंजी आणि मौसिनराम या ठिकाणी जरी जास्त पाऊस होत असला तरीही शिलाँग हे त्यांच्या जवळ असूनही ते मेघालय पठाराच्या विरुद्ध दिशेला येते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला येत असल्यामुळे त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आणि शिलाँग या प्रदेशामध्ये पर्जन्यमान कमी आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, माहीत आहे का तुम्हाला ब्राझील हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. या भागात हिमवृष्टी होत नाही, परंतु काही आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोहोचतात. ब्राझील उष्णकटिबंधीय प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी हिमवृष्टी होत नाही, परंतु काही अशी कंडिशन्स असतात की ज्या ठिकाणी दक्षिण ध्रुवीय वारे जे आहेत तर ते ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये येतात आणि त्यावेळी त्या ठिकाणी हिमवृष्टी होते. मग आतापर्यंत जी हिमवृष्टी झाली आहे तर ती 1879, त्याचबरोबर 1957, 1985 यावर्षी हिमवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हा संपूर्ण पाठ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर पहा बरे जमते का जे आहे ते तर तुम्ही वाचून करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी या पाठाचा जो स्वाध्याय आहे तर तो लवकरात लवकर अपलोड केला जाईल. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर अशा प्रकारे हा पाठ आपण पाहिलेला आहे. याआधीचेही पाठ मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते पाहिले असतीलच. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर या ठिकाणी आय आयकॉन आहे ज्यावर जाऊन तुम्हाला याआधीचे पाठ देखील पाहता येतील. मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा लेसन समजला असेल. खूप इझी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.